श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. लक्ष्मीपूजनाचा विधी सांगतो. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे जी काही सामग्री हवी आहे ती आणून ठेवली आहे का? सगळी सामग्री तुमच्या उजवीकडे ठेवून घ्या. तुमच्या समोर एक चौरंग असावा, त्यावर एक सुंदर वस्त्र घातलेलं असावं, त्याच्यावरती थोडी तांदळाची रास असावी, त्यावर एक तांब्या असावा, त्या तांब्याला एखादा दागिना घातलेला असावा, शक्यतो सुवर्ण, आणि त्यात पाणी भरलेलं असावं. समोर आचमनासाठी पळी भांडं आणि तामण ठेवून घ्या. एक तांब्याभर वेगळा तांब्या पाणी घेऊन या. चला प्रारंभ करूया. मन शांत करायचं. लक्षपूर्वक लक्ष्मीदेवीची आपण पूजा करणार आहोत. तुम्ही जर जोडीने बसणार असाल तर तुमच्या पत्नीकडून स्वतःच्या कपाळावर कुंकू लावून घ्या, किंवा तुमच्या घरात जे श्रेष्ठ ज्येष्ठ असतील त्यांच्याकडून कपाळावर कुंकू लावून घ्या. आपल्या कुलदेवताला नमस्कार करून घ्या. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करा आणि लक्ष्मीपूजनाची तयारी करतो, पूजा करून घेतो म्हणून त्यांची परवानगी घ्या. हॅलो. आता मी आपल्या शरीरामध्ये 24 तत्वांनी भगवान व्याप्त आहेत. ती 24 नावं मी घेतो. त्यासाठी सुरुवातीला अगोदर 3 वेळेला पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आता चौथ्यांदा पाणी ताम्हणात सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. परत 3 वेळा पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडून बाकीची 20 नावं ऐकायची आहेत. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास आत घ्यायचा, तो श्वास आत कोंडायचा आणि मग उजव्या नाकपुडीतून सोडायचा. असं 2दा करायचं. हे केल्यामुळे आपल्याला बाहेरचे जे टेन्शन आहेत, जे व्याप आहेत, ते डिस्कनेक्ट होतो आणि मेंदू तल्लख होऊन पूजेला कॉन्सन्ट्रेट करता येतं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भुः, ओम भुवः, ओम स्वः, ओम मः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम भूर्भुवस्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृत ब्रह्म भूर्भुवस्वरोम. आता आपल्या या सुंदर पूजेला ज्या ज्या लोकांचं स्मरण केलं पाहिजे, देवतांचं स्मरण केलं पाहिजे, ते स्मरण करतो. मी नावं घेत राहतो. आपण हात जोडून त्या त्या देवतेंचं चिंतन करायचं. श्रीमन्महागणपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी महासरस्वतीभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रारब्धकार्यं निर्विघ्नमस्तु. आता त्यांची प्रार्थना करायची. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा, धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यपठे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, सङ्ग्रामे सङ्कटे च यो विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां हृदि स्तो भगवान् मङ्गलायतनं हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया, येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान्, सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वर, देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. आता ह्या सर्व देवांची स्तुती केल्यानंतर आपण संकल्प करणार आहोत. संकल्प म्हणजे का करतोय, कोण करतोय, कशासाठी करतोय हे आपण क्लिअर करायचं.
याच्यासाठी आपण आता तिथी सांगणार आहोत. हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि आता आपण संकल्प करणार. ओम शुभे शुभने शोभने शुभमुहूर्ते विष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीये परार्धे श्री श्वेतवराह वैकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने चान्द्रमानेन श्री शार्वरीनाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतौ निज अश्विनमासे कृष्णपक्षे अद्य शनिवासरे चतुर्दशी युक्त अमावास्यां तिथौ स्वाति दिवस नक्षत्रे आयुष्मान योगे शकुनकरणे शुभपुण्य एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता मम म्हणायचं. इथं मम म्हणजे मी. या दिवशी मी आत्मनः सकलशास्त्रपुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री भगवती लक्ष्मीदेवी प्रीत्यर्थम. बघा संकल्प किती छान आहे. मी अर्थ सांगतो तुम्हाला. मी सकल शास्त्र पुराणोक्त, सकल शास्त्र आणि पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री भगवती लक्ष्मीदेवी प्रीत्यर्थम, भगवती लक्ष्मीदेवी हिच्यासाठी अस्माकं सर्वेषां, मी सगळ्या आमच्या कुटुंबियांच्या प्रतिनिधी म्हणून सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां, 2 पायाचे 4 पायाचे अशी माझी जी काही संपत्ती आहे या सगळ्यांच्या सहित क्षेम म्हणजे चांगलं, स्थैर्य म्हणजे आपण स्थैर्य टिकून राहणे, अभय, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थम हे सगळं वाढावं, समस्त मंगल अवाप्त्यर्थम चांगलं मंगल व्हावं, समस्त अभ्युदयार्थम सगळं आम्हाला अभय मिळावा, आमचं सगळ्या भगवंतानी सदैव रक्षण करावं, अभ्युदयार्थंच लक्ष्म्यां कृपाप्रसादार्थम लक्ष्मी देवीचा कृपाप्रसाद आमच्यावर राहावा म्हणून अद्य अश्विन कृष्ण अमावस्यायां प्रतिवार्षिक विहितम, अशा अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी प्रत्येक वर्षीप्रमाणे यथाज्ञानेन, वाह किती छान आहे, वा मला जसं कळेल तसं, यथा मिलितोपचार द्रव्यही मला जे उत्तम उपचार मिळतील समजतील, जे काय फुलं फळावळं जे उत्तम मिळालेले आहेत त्यांनी श्री लक्ष्मी तथा कुबेर श्री सरस्वती पूजनम अहम करिष्ये. आता करिष्ये म्हटल्याबरोबर तुमच्या हातातल्या अक्षता ज्या आहेत त्यावरती डाव्या हाताने एक पळी पाणी घ्यायचं आणि अक्षता समवेत ते पाणी तांबण्यात सोडायचं. अहम करिष्ये, मी करतो आहे. तत्र आदौ कलशघंटा पूजनादि तथा लेखनी मशीपात्रादीनां पूजां अहम करिष्ये. मग यासाठी जे काही बाकीचे उपचार आहेत ते सगळे करतो असं म्हटलेलं आहे. मग आता आसन शुद्धी, ज्या ठिकाणी आपण बसलोय ते शुद्धी करायची म्हणून आपल्या उजव्या हाताने भूमीवर स्पर्श करायचा. हा मंत्र आहे पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः कुर्मो देवता सुतलछन्दः आसने विनियोगः. ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम्. ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मासशोणितभक्ष भोजने तिष्ठ देवी शिखावन्दे चामुण्डे त्वपराजिते. अपक्रामन्तु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. म्हणजे ह्या सगळ्याकडून जे काही भूत प्रेत इतर निगेटिव्ह ऊर्जा येतात त्या सगळ्यांनी जावं आणि ही भूमी शुद्ध करून द्यावी अशी प्रार्थना केली. तीक्ष्णदष्ट्रं महाकायं कल्पान्तदहनोपमं भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुमर्हसि. आणि आता भैरवाला प्रार्थना करतो, बाबा मी हे करत असताना रक्षण कर बाबा म्हणून सांग. आता आपण न्यास करणार. न्यास म्हणजे आपल्या प्रत्येक बोटाला म्हणजे अंगठ्यापासून सुरुवात करून शेवटच्या छोट्या बोटापर्यंत मसाज करायचा अंगठ्यानेच, ह्याला न्यास म्हणतात. याने काय होतं, सुप्त इंद्रिय आळस जातो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा वाढतं. मग प्रत्येक मी सांगतो तसं करावं. श्री महालक्ष्मी नमः अंगुष्ठाभ्या नमः असं म्हणून अंगठ्याला हात लावायचा आणि हृदयाला हात ठेवायचा. श्री महालक्ष्मी नमः शिरसे स्वाहा. मग आपल्या तर्जनीला म्हणजे अंगठ्यानंतरच्या बोटाला हा मसाज करायचा आणि आपली डोक्याला हात लावायचा. श्री महालक्ष्मी नमः शिखाय वषट म्हणजे आपल्या मधल्या बोटाला मसाज करायचा आणि शिखा शेंडीला हात लावायचा. महालक्ष्मी नमः कवचाय हुम म्हणजे आपल्या चौथ्या बोटाला हात मसाज करायचा आणि आपल्या अंगावर कवच धारण केल्याप्रमाणे दोन्ही हात अशी क्रॉस करायची. हो श्री महालक्ष्मी नमः नेत्रत्रयाय वषट. आता शेवटच्या बोटावरती हात फिरवायचा आणि मधली 3 बोटं यांनी
2 डोळे आणि आपल्या कपाळावरच्या तिसरं डोळा जिथे शंकराचा असतो अशा 3 नेत्रांवरती बोट ठेवायचं आणि टाळी वाजवायची. श्री महालक्ष्मी महा अस्त्राय फट, याला म्हणतात न्यास. उत्तम प्रकारे न्यास केलाय. आता समोर जो कलश आहे त्या कलशाची पूजा करायची आहे. म्हणजे आपल्या जो आपण आता वापरणार आहेत, म्हणजे प्यायला वापरला आहे तो खाली ठेवला आहे, तो वरती चौरंगावरचा नाही. मग त्या कलशावरती हात उताळून ठेवायचा आणि त्या कलशामध्ये गंगेचं आवाहन करायचं. गंगेच्या पाणीने पूजा करणार आहे बाबा आपण. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता मूले तत्स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणस्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अङ्गैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि करी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ओम कलशाय नमः. सकलोपचारार्थे गंध अक्षत पुष्पं समर्पयामि. आता कालवून ठेवलेलं गंध त्या कलशाला बाहेरून लावायचं, फूल घालायचं, अक्षत घालायची, त्या गंगेचं पाणी त्यामध्ये आहे अशी कल्पना करायची. आता त्या पाण्याने तिथे जो शंख ठेवलेला आहे बाजूला, त्या शंखावरती थोडंसं पाणी घालायचं. हा शंख म्हणजे साक्षात समुद्रातून आलेला आहे, लक्ष्मीचं प्रतीक, म्हणून त्याची पूजा करायची. मग त्याला गंध लावायचं, फूल घालायचं, अक्षता नाही. ओम शंखादौ चंद्रदैवत्वं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे नमिता सर्वदेवैश्च पांचजन्य नमो सुदे. ओम पांचजन्याय नमः. पांचजन्याय विद्महे भावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि. आता ती घंटा ठेवलेली आहे, त्या घंटेला थोडंसं पाणी घाला, त्याला गंध अक्षत फूल घाला. हां घाला, गंध अक्षता फूल, आणि त्या घंटा उचलायची आणि ती वाजवायची. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारव तत्र देवताभान रक्षणं घंटिकाय नमः. सकलोपचारार्थे हरिद्र कुंकुम गंध अक्षत पुष्पं समर्पयामि. आता तो दिवे जे आपण समई लावून ठेवलेले आहेत त्यांची पूजा करायची. 2 थेंब पाणी घालायचं, गंध लावायचं, अक्षत घालायची, 2 फुलं घ्यायची, दोन्ही समयींवर ठेवायची आणि त्यांना प्रार्थना करायची. भोदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे. यावत् पूजा समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे हरिद्रां कुंकुमं गंधक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि. आता मंटप आपण जर करता उसाचे खांब वगैरे लावले असतील किंवा एखादा मांडव सजाव केली असेल किंवा तो चौरंग आहे, हे वेगवेगळ्या रत्नांनी सुशोभित असावं म्हणून त्याच्यावरती अक्षता घालायचे आहेत. मंटपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे एक फूल घ्यायचं, ते गंध अक्षत हळद कुंकूमध्ये बुडवून त्या मांडवावरती घालायचं. गंधाक्षपुष्पं समर्पयामि. आता ते गंगेचं जे पाणी आपण त्या तांब्यात घेतलंय की नाही, ते थोडंसं आपल्या हातावर घ्यायचं आणि सगळी जी आपण सामग्री आणलेली आहे ती शुद्ध करून घ्यायची, त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी हलवायची. अपवित्र पवित्र वा सर्वावस्था अंगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभाभ्यंतर शुचिः. त्यातलं थोडंसं पाणी स्वतःवरती पण घालायचं. आपण गंगा स्नान केल्याचं फल आहे आणि मग ही पूजा आपण करणार आहोत. हे सगळीकडे पाणी शिंपडल्यावर आता समोर ज्या पाटावरती तांदूळ मांडून त्यावरती जो कलश ठेवलेला आहे तिथे एक सुपारी ठेवायची आहे तांदळाच्या राशीवरती, आणि तो आपला गणपती असेल. या सुपारीला गणपती समजून त्या गणपतीला आपण नमस्कार करणार आहोत. गणानां त्वां शौनको गृत्समदो गणपतिर्जगति गणपती पूजने विनियोगः. ओम गणानां त्वां गणपतिं भवामहे कविं कवीनाम उपवश्रस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनु शृण्वन्नोतिभिः सीदसादनं. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवस्वः. महागणाधिपतये नमः. अस्मिन् पूगीफले श्रीगणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. त्याला त्या सुपारीला अक्षता घाला. श्रीमन्महागणपतये नमः. आसनार्थे दुर्वांकुरं समर्पयामि. तुमच्याकडे दुर्वा आणल्या असतील तर त्या दुर्वा घाला. श्रीमन्महागणपतये नमः. सर्वोपचारार्थे गंध अक्षतपुष्पाणि समर्पयामि. त्या सुपारीला गंध लावायचं, अक्षत घालायचं, हळद कुंकू घालायचं, छान लाल फूल घालायचं. आता वरुण स्थापना आणि त्याची पूजा.
त्या वरुण म्हणजे समोर जो कलश ठेवलेला आहे तो व्यवस्थित बसवायचा आणि त्याला हात जोडायचा आणि ओम भूर्भुवस्वः पृथ्वी नमस्करोमी, तिथे त्या जिथे तांदूळ आहे तिथे नमस्कार करायचा, पृथ्वी जिथे आहे तिथे. मग ओम वरुणाय नमः, कलशमध्ये वरुणम आवाहयामी गंधपुष्पम समर्पयामी, त्या समोरच्या कलशामध्ये कलशाला हात लावायचा. आता तुम्ही जे अभिमंत्रण केलेलं पाणी आहे की नाही खाली, त्यातलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, अर्धा कलश भरायचा. त्यामध्ये त्या कलशाला गंध पुष्प, एक फुल घालायचं बरोबर, आणि मग त्या कलशावरती आंब्याचा ढाळ ठेवायचा. बरं, गंध पुष्प घालायच्या अगोदर त्याच्यामध्ये एक नाणं टाकायचं. सोन्याचा एखादा दागिना, एखादा अंगठी असेल तर ती टाकायची. 2 दुर्वाच्या काड्या टाकायच्या. तुळस किंवा इतर फुलं असतील ती त्या तांब्यात ठेवायची. आता हे विशेष पाणी आपण तयार केलं, याच्यावरती आंब्याच्या ढाळ्या ठेवायच्या. आंब्याच्या ढाळ्या नसतील तर 5 विड्याची पानं ठेवायची. ओम वरुणाय नमः आम्रपल्लवं समर्पयामी. ओम वरुणाय नमः दुर्वांकुरां समर्पयामी. ओम वरुणाय नमः पूगीफलं समर्पयामी. म्हणजे सोनं, नाणं, रत्न, चांदीचं काहीतरी सामान आणि सुपारी ह्यात घालायचं. ओम वरुणाय नमः यथाशक्ती सुवर्णरत्नादि द्रव्यं समर्पयामी. ओम वरुणाय नमः पुष्प तुलसीदल अक्षतां समर्पयामी. मग त्यामध्ये फुलं, तुळशीदळ वगैरे घालायचं. आणि मग एक चांगलं ताम्हण, त्या ताम्हणामध्ये पैसे, जे काही आपले धन, हिरे माणका, जे काही आपल्याला शक्य आहे ते त्या ताम्हणामध्ये ठेवलेलं ते ताम्हण, त्याला पूर्ण पात्र म्हणतात. त्याच्याबरोबर मध्ये लक्ष्मीची एखादी मूर्ती किंवा एखादा फोटो किंवा एक लक्ष्मीचं काहीतरी प्रतीक किंवा कॉईन असतात लक्ष्मीचे, ते ठेवून हे ताम्हण पूर्ण त्या तांब्यावरती ठेवून द्यायचं. व्यवस्थित ते हलतंय का वगैरे व्यवस्थित बघावं, सेट करावं व्यवस्थित. पूर्ण पात्रं स्थापयामी. ओम वरुणाय नमः. अस्मिन् कलशे वरुणं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. आता अक्षता घालून त्या सगळ्यात वरुणाच्या पूर्ण जे पात्र तयार केलं त्याच्यावरती अक्षता घालायचे आहेत. ओम वरुणाय नमः. सकल पूजार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामी. कलशम प्रार्थना. आता त्या कलशाला आपण हळद, कुंकू, गंध, फूल बाहेरून लावायचं आणि हात जोडून प्रार्थना करायची. देवदानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नोसी तथा कुंभ विधृतो विष्णुना स्वयं. बघा, देवदानवांच्या युद्धामध्ये हातामध्ये धन्वंतरी जसा कलश घेऊन आली होती ना, कारण धन्वंतरीची सुद्धा पूजा काल आपण केली, तसाच हा तू अमृतपूर्ण असलेला कुंभ, अशी त्याची प्रार्थना केली. त्वत्तो ये सर्व तीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिता. त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणा प्रतिष्ठिता. शिवा स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः. आदित्य वसवो रुद्रा विश्वदेवा सपैतृकः. त्वयि तिष्ठन्ति सर्वेऽपि यतः कामफलप्रदा. त्वत्प्रसादादिमां पूजां कर्तुमीहे जलोद्भव. ओम वरुणाय नमः. वरुणं प्रार्थयामी. त्याला प्रार्थना केलेली आहे. आता आपण ह्या लक्ष्मी आणि सरस्वती ज्या तिथं आहेत, त्यात लक्ष्मी असेल, सरस्वती म्हणून पुस्तकं, वह्या ठेवायची आहेत, लेखणी ठेवायची आहे, ती सगळी व्यवस्थित मांडून ठेवायची आहेत, उघडी करून ठेवायची आहेत. बुक्स असतील तर त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढलेलं असावं, ते सगळे तिथे व्यवस्थित मांडायचे. दागदागिने, वस्त्र, प्रॉपर्टीची कागदपत्र, किंवा तुमचे काही चेकबुक, पासबुक, ATMचे कार्ड, धन म्हणून किंवा व्यापार करत असताना तुमचं आयुष्य सुकर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मदत करत असतात त्या सर्व धनांची प्रतीक तिथे ठेवायची आहेत, त्या आसपास मांडून ठेवायची आहेत. आणि मग त्या सर्वांमध्ये लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे. तर लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे, सावधान व्हा आणि लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. या या पद्मासनस्था विपुल कटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरावर्तनाभि स्तनभरनिमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया. या लक्ष्मीर्दिव्यरूपैर् मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्यमस्तु. बघा, हे लक्ष्मी, तू अशा दिव्य आभरणं, शुभ्र वस्त्र धारण केलेली, सुंदर दिसणारी, स्मितहास्य करणारी आणि आनंद वाटणारी हे लक्ष्मी, तू या सर्व रूपांमध्ये माझ्या घरात वास्तव्य कर. किती छान प्रार्थना आहे ना. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतः स्मतां. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता तिथे आपण जी बुक्स ठेवलेली आहेत, वह्या पुस्तकं, त्यांची आपण ध्यान करणार आहोत. सरस्वतीचं ध्यान करणार. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्या नमः. ध्यानं समर्पयामी. विद्यारूपात आमच्या घरात सदैव वास्तव्य कर, असं आपण लक्ष्मी
सरस्वतीला प्रार्थना केली. आता पुढे त्या सगळ्या देवांवरती लक्ष्मीचं आवाहन केलेलं आहे ना, सरस्वतीचं आवाहन केलं, त्यावरती अक्षता घालायचे आहेत. सर्व लोकस्य जननीं शूलहस्तां त्रिलोचनां सर्वदेवमयीमीशां देवीम् आवाहयाम्यहं. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. आता त्यांना बसण्यासाठी म्हणून उत्तम सुवर्ण पाट द्यायचा आहे. कल्पना करायची, तो जो तांदळाची रास आहे ती सुवर्णाचा पाट कसा आहे. तप्त कांचन वर्णाभम मुक्तामणी विराजितम अमलम कमलम दिव्यमासनं प्रतिगृह्यतां. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आसनं समर्पयामी. आता त्या आसना ठिकाणी थोडी अक्षता घाला. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता त्या थोडंसं एका पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंध घालवायचं आणि फुलांनी हे पाणी देवाला शिंपडायचं. गंगादितीर्थसंभूतं गंधपुष्पाक्षतैरुतं पाद्यं ददाम्यहं देवीं गृहाणाशो नमोस्तुते. हे पायावर पाणी घातलेलं आहे देवींच्या. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पादयो पाद्यं समर्पयामी. आता परत एक पळीभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये गंध घालायचं. आता हे आचमन प्यायला पाणी देतो तसं त्याच्या हाताकडे प्रोक्षण करायचं. अष्टगंध समायुक्तं स्वर्णपात्र प्रपूरितं अर्घ्यं गृहाणमद्दत्तं महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. अर्घ्यं समर्पयामी. आता आचमन प्यायला पाणी द्यायचं. सर्व लोकस्य या शक्तिर्ब्रह्मा विष्णुदिभिः सुता ददाम्याचमनं तस्यै महालक्ष्मी मनोहरं. महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आचमनीं समर्पयामी. आता ह्या देवीवर आपण जर पंचामृत केलं असेल तयार, तर ह्या पंचामृतामध्ये फूल बुडवायचं आणि ते सावकाश देवींच्या ह्या प्रतिमा, त्या जे काही दागिने वगैरे ठेवलेत त्यांना थोडंसं शिपडायचं. पंचामृतसमायुक्तं जाह्नवी सलिलं शुभं गृहाणं विश्वजननीं स्नानार्थं भक्तवत्सले पयोदधिघृतं चैव मधु शर्करायुतं पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरी. महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पंचामृतं समर्पयामी. थोडं सावकाश पंचामृत घातलं, त्यानंतर शुद्धोदक थोडंसं चांगलं पाणी त्याच्यावरती आता प्रोक्षण करायचं. आता ही जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक केला असेल तो स्वच्छ पुसायची आणि पुन्हा मूर्ती जागेवर ठेवायची. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. ते गंध देवीला लावायचं. सावकाश लावा. ओके. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पूजार्थे पुष्पं समर्पयामी. आता 2 फुलं देवीला वाहायची. बरोबर. आता तिथे अगरबत्ती आहे का? ती अगरबत्ती घ्या, ती लावून घ्या. सावकाश लावा. ही अगरबत्ती लावायची आणि ही देवाला ओवाळायची. सावकाश लावा आणि ओवाळा. वनस्पती भो धूप वद्धाढ्य वद्धोत्तमः अग्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपम् आग्राहयामी. आता तिथे जो दिवा लावलेला आहे समयी त्याच्यावरती अक्षता घाला. स्थापित दीप श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. धूपम दीपम दर्शयामी. नैवेद्यम दर्शयामी. आता ते जो पंचामृताचा नैवेद्य आहे की नाही त्याला खाली चौकोन पाण्याने मंडळ करायचं, चौकोन काढायचा, त्यावर ते पंचामृताचं भांडं ठेवायचं, त्याच्या भोवती 3 वेळेला पाणी फिरवायचं. आपलं पळीतनं पाणी घ्यायचं हातामध्ये उजव्या आणि त्याच्या भोवती फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून तांबणामध्ये 1 पळी पाणी सोडायचं. म्हणजे 5 घास देवानं खाल्लं असा अर्थ होतो. आणि नैवेद्य मध्ये पानीयम समर्पयामी. मध्ये पाणी प्यायला म्हणून पाणी सोडलं. परत 5 घास देवाला अर्पण करायचे आहेत. परत पाणी त्या पंचामृताभोवती फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4 वेळेला पाणी तांबणात सोडायचं आहे. कसले? हस्तप्रक्षालनम हात धुवायला, मुखप्रक्षालनम तोंड धुवायला, करोदर्तनकम समर्पयामी असं म्हणून 4दा पाणी सोडायचं. आणि तिथे एक विडा जो आपण तयार करून ठेवलेला आहे, म्हणजे विड्याची पानं, सुपारी, दक्षिणा, फळं वगैरे जे ठेवलं आहे हे सगळ्यावरती पाणी घालून त्यावर दक्षिणा ठेवायची. आणि श्री महालक्ष्मी महासरस्वतीभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामी, दक्षिणाम समर्पयामी. त्याच्यावर पाणी सोडून नमस्कार करायचा. अनेन पूर्वपूजनेन श्री महालक्ष्मी सरस्वती प्रियताम. आता ही पूर्वपूजा झाली. हे महालक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी आपण प्रार्थना करतो. आता महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. महाभिषेक स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी, सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. इथे आपण आता महालक्ष्मीला 5 वेळेला पाणी पुन्हा शिंपडणार आहोत. याला महाभिषेक म्हणतात. मला शक्य असेल तर श्रीसुक्ताचा पाठ करत देवीची 108 नावं घेत
किंवा सर्व मंगल मांगल्य असा तुम्हाला जो येईल तो मंत्र म्हणत देवीला तुम्ही स्नान करू शकता. आपण प्राथमिक स्नान घातलेले आहे. आता ती मूर्ती स्वच्छ पुसायची आणि पुन्हा जागेवर ठेवायची. वस्त्रे दिव्यांबरं नूतनं हि क्षौमं त्वती मनोहरं दीयमानं मया देवीं गृहाणं जगदंबिके श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. नानाविध भूषणाने समर्पयामी. त्याला जे काही दागिने असतील देवीला घालायचे, एखादं मंगळसूत्र वगैरे, हार, चैन वगैरे ते घालायचं. सावकाश. आता पुन्हा चंदन लावायचं, गंध छान लावा बरं का. श्रीखंडागुरु कर्पूर मृगनाभिसमन्वितं विलेपनं गृहाणाशु. नमस्ते भक्तवत्सले श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. त्या चंदनावर छान कुंकू लावायचंय, हळद कुंकू वाहायचंय. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वां प्रतिगृह्यतां. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकार भूषार्थं देवी त्वं प्रतिगृह्यतां. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. आता तुम्ही वस्त्र आणले असतील कापसाचं, ते कापसाचं वस्त्र देवीला छान घालायचंय. जनरली 16 मण्यांचं असतं, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं घालू शकता. हां, छान. त्या देवीला पण घाला आणि त्या कलशाला पण घाला. व्हेरी गुड, वा, उत्तम. मग तुम्ही जर शेंदूर वगैरे आणलं असेल तर श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः सिंदूरं समर्पयामी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः परिमलद्रव्यं समर्पयामी. म्हणजे अत्तर असतं ते एका फुलाला लावायचं आणि ते अत्तरासकट फूल देवीला व्हायचं. महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः नाना परिमलद्रव्याणि समर्पयामी. आता जी काही फुलं आणलेली आहेत ती छान देवीचे नाव घेत श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत छान फुलं वाहून घ्या. मंदार पारिजातादीन पाटलीं केतकीं यथा मरुवा मोगनं चैव ग्रहाणं परमेश्वरीं. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पूजार्थे कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. मागे फोटोला हार वगैरे घालणार असाल तर तो हार घालून घ्या. फोटोला हळद कुंकू गंध पुष्प गेजवस्त्र वगैरे घालणार असाल तर तेही घालून घ्या. हॅलो, वाटल्यास इथे पॉज करा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित करता येईल, पण व्यवस्थित नीट छान शांतपणे करा. आता मगाशी लावलेली अगरबत्ती पुन्हा ओवाळायची. वनस्पतिरद्भूत गंधाढ्यवद्धोत्तमः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. धूपं समर्पयामी. एखादं निरांजन असेल तर निरांजन लावा, कापूर असेल तर कापूर लावा, किंवा तेही नसेल तर तिथे समईलाच अक्षता घालायच्या आणि आरती करायची. कार्पासवर्ती संयुक्तं घृतयुक्तं मनोहरं तमोनाशकरं दीपं ग्रहाण परमेश्वरीं. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. दीपं दर्शयामी. आता आपण जे काही प्रसाद आणलेला आहे, साखर फुटाणे, बत्तासे, पेढे, चकल्या, नारसे, जे आपण खाल्ले नाहीत असे सगळे देवीसमोर मांडायचे. त्याच्या अगोदर खाली एक चौकोन, मोठा पाण्याचा चौकोन मंडळ करा. बरोबर. त्याच्यावरती सगळी फळं, तुम्ही जे काही बत्तासे, पेढे वगैरे जे आणलेत हे सगळे व्यवस्थित मांडा. मांडले ते उघडे ठेवायचे आणि समजा एखादं पान वगैरे असेल तर ते देवीकडं तोंड करावं, म्हणजे देवीनं खायला पाहिजे म्हणून. हां, ते सगळं शुद्ध व्हावं म्हणून त्याच्यावर प्रत्येकावर तुळशीचं पत्र ठेवायचं. हां, सगळ्यावर तुळस ठेवली. आता पुन्हा पाणी घ्यायचं आणि ते सगळ्या नैवेद्याच्या भोवती फिरवायचं. हे सगळं देवीला अर्पण करायचं. आणि हे पाणी कसं फिरवायचं, काय म्हणायचं? ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. हे 5 घास देवीनं स्वीकार करावेत. आता एक पळी तांबण्यात सोडायची पाणी. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामी. आता पुन्हा महानैवेद्य दाखवायचा. इथं नारळ वगैरे फोडणार असाल तर फोडून ठेवा बरं का. पुन्हा नैवेद्य. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4 वेळा पाणी बाजूला सोडायचं. ओम उत्तरापोषणं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. तर छान फराळ स्वीकार केलं देवीनी. एका फुलाला गंध लावायचं आणि ते फूल देवीला वाहायचं. अवकाश. हां, आता तुम्ही जे तांबूळ ठेवलेला आहे, विडा ठेवलेला आहे, त्या विड्यावरती थोडंसं पाणी घाला. दुसरा विडा करायचा बरं का, मग असता नाही. 2 विड्याची पानं, सुपारी, गुळ खोबरं, जे काही हळकुंड, बत्तासे, बेदाणे, बदाम जे काही ठेवायचे ते ठेवून दक्षिणा ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवायचं.
एलालवङ्गकर्पूरं नागपत्रादिभिर्युतं पूगीफलेन संयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी. आता मी दक्षिणा ठेवलेली आहे, तर दक्षिणेवर पाणी सोडायचं. हिरण्यगर्भ गर्भस्थम हेम बीजाविभावसो अनंत पुण्यफलदमत शांती प्रयच्छमे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. आता जी फळं आणलेली आहेत त्या फळांवरती पाणी सोडायचं आणि त्या फळांवरती संपूर्ण फलं देवीला अर्पण करायचे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलांशो मनोरथा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. ऋतुलब्धानि फलानि समर्पयामी. आता कापूर आरती घ्यायची, ती पेटवायची आणि जनरली इथे तुम्ही ज्या आरत्या म्हणणार आहात, गणपतीची, देवीची, दत्ताची, मारुतीची, सगळे म्हणू शकता. पण लक्षात ठेवा, फक्त लक्ष्मीचं आवाहन पूजन जर केलं तर लक्ष्मी येणार आणि परत जाणार. म्हणून नारायणासहित लक्ष्मीची पूजा करायची असते. त्यामुळे नारायणाचीही एक आरती तिथे म्हणायची आहे. ही पूर्ण तुमची आरती तुमच्या पद्धतीने म्हणून घ्या. आरती झाली, इथे पॉज करा. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पादिक वगैरे मी म्हणतो. हां हां झाली आरती, ओके. आता प्रत्येक ती आरती खाली ठेवायची, प्रत्येकाला हातामध्ये अक्षता द्यायच्या, मंत्रपुष्प म्हणायचं. ओम यज्ञेन यज्ञमेजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान् सरन्तर यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमें समन्तपर्यादि स्यात् सार्वभौम सार्वायुशान्तार्धा परार्धात्. पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकराळति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनग्रहे आविक्षतस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति. आता अक्षता हातात घ्यायच्या आणि आता हा अर्पण करायचे देवीला. महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. बोला अंबा माता की जय. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. आता नमस्कार करायचा साष्टांग. हां पूर्ण जमतं आपल्याला, काही होत नाही. घरातल्या मुलाबाळांनी सुद्धा नमस्कार करायचा. उभं राहायचं आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची. देवाभोवती घालता येत असेल तर ती शक्य, नाही तर स्वतःभोवती. ओम यानी कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. प्रदक्षिणां नमस्कारं समर्पयामि. शेषराजोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. म्हणजे आता राजोपचार, एक राजासारखी आपल्याकडे आलेली आहे, म्हणून तिला जे जे काही द्यायचं असतं राजोपचार, त्यासाठी म्हणून अक्षता व्हायच्या आणि हात जोडून प्रार्थना म्हणायचा. काय काय द्यायला पाहिजे आपण? श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. छत्रं चामरं गीतं नृत्यं वाद्यं आंदोलनम इत्यादी सर्व राजोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. अनेन कृतपूजनेन श्री महालक्ष्मी सरस्वत्यां प्रियंतां. सगळे आम्ही केलेली पूजा स्वीकार करावी असे म्हणायचं. आता ती बाजूला जे दौत म्हणजे पेन ठेवलेला आहे, त्या पेनची आपण पूजा करणार आहोत. त्या पेन, ती वही, यामध्ये त्या वहीवरतीच ते पेन ठेवावं आणि त्या दौत याची पूजा करायची आहे आपल्याला. या मया प्रकृती शक्तिश्चंडमुंड विवर्धिनी सा पूज्यां सर्वदेवैश्च अस्माकं वरदा भव. काल्यै नमः. ध्यानं ध्यानवाहनादि षोडशोपचार पूजनार्थे गंधाक्षतं समर्पयामि. आता मी नाव घेत राहीन. बघा पेनचा उपयोग किती चांगला असतो. विशेष इथं खरं म्हणजे त्याला लेखणी आणि हे घ्यायला पाहिजे, पण आपण जे शक्य आहे तसं त्यातली शाई आणि त्या लेखणी याची आपण पूजा करतोय. शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यां धकारापहां हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. कृष्णानने द्विजिह्वे च चित्रगुप्तकरस्थिते सदक्षराणां पात्रे च लेख्यं कुरु सदा मम लेखन्ये नमः. ध्यानं समर्पयामि. सर्वोपचारार्थे ते एक फूल घ्यायचं, ते फूल गंध अक्षत पुष्प या गंध अक्षतामध्ये बुडवायचं आणि हे त्या सरस्वती रूपी असणाऱ्या पुस्तकं आणि
पेनवरती ठेवायचं. वीणा पुस्तकधारिण्ये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत हरिद्राम कुंकुमम समर्पयामी. आता मी देवीची नावं घेतो सरस्वतीची, ती ऐकत 2-2 दाणे अक्षता त्या सरस्वतीला वाहत राहायचे. ओम वाचिन्ये नमः. ओम वाग्देवादिन्ये नमः. ओम अजिताय नमः. ओम विष्णुमायाय नमः. ओम हिंगुलाय नमः. ओम यज्ञविद्याय नमः. ओम सिद्धविद्याय नमः. ओम प्रज्ञाय नमः. ओम पद्मावत्यै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम लेखन्यै नमः. ओम सरस्वत्यै नमः. ओम ब्राह्मण्यै नमः. ब्रह्माण्ये नमः. ओम भारत्यै नमः. ओम गिरे नमः. ओम वाचे नमः. ओम वाण्ये नमः. ओम हंसगमने नमः. ओम पद्महस्ताय नमः. ओम शारदाय नमः. असं म्हणून आता तिला प्रार्थना करायची. तरुण शकल बिंदोर्बिभ्रती शुक्लकांती कुचभर निमतांगी सन्निषण्णासिताब्जे निजकर कमलोद्यले लेखनी पुस्तकश्री सकल विभव सिद्धै पातु वाग्देवता मां प्रज्ञारूप्यै नमः लेखन्यै नमः प्रार्थना समर्पयामी. आता तिथे कुबेराची जनरली प्रतिमा ठेवतात. कुबेर नसेल तर त्या जिथे लक्ष्मी आहे, लक्ष्मी ही धनाची देवता आणि त्याचा मॅनेजर म्हणजे कुबेर. मॅनेजरच्याकडं हातापुढं पण असतं ना, तो सरकारी ऑफिसमध्ये बाबू महत्त्वाचे, म्हणून त्या कुबेराला सुद्धा गंध अक्षत आणि पुष्प असं घेऊन ओम धनदाय नमस्तुभ्यं निधी पद्मा अधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्य आदिसंपदः. ओम द्रव्यनिधिस्थान कुबेराय नमः. ध्यान आवाहनादि सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणीं समर्पयामी. काही ठिकाणी तुला म्हणजे तराजू पण ठेवतात. त्या तराजूवरती गंध अक्षत फूल घ्यायचं आणि त्या तराजूला लावायचं, त्याला पण ठेवायचं. सर्व देवानां शक्तित्वे सत्यमाश्रिता साक्षीभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिना तुला यै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणीं हरिद्राम कुंकुमम समर्पयामी. आता तुम्ही जे दिवे लावणार आहात दिवाळीसाठी म्हणून, त्यातली एक दिव्यांची ओळ किंवा 2-3 दिवे यांना सुद्धा एक फूल घ्यायचं, ते गंध हळद कुंकू अक्षतामध्ये बुडवायचं आणि हा दिवाली दीपवल्ली म्हणतात त्याला, त्या दीपवल्लीवरती ठेवायचं. ही एक विशेष पूजा आहे. भो दीपं ब्रह्मरूपस्त्वम् अंधकार निवारकः इमां मया कृतां पूजां गृहान् तेजः प्रवर्तय. दीपावलीं मया दत्तां गृहाणं त्वं सुरेश्वरी आरार्तिक्यप्रदानेन ज्ञानदृष्टिप्रदा भव. अग्निज्योतिरवि ज्योतिश्चंद्र ज्योतिस्तथैव च उत्तमः सर्वतेजस्तु दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. दीपावल्यै नमः. सकलपूजार्थे गंध अक्षत नमस्कार पुष्पं समर्पयामी. आता सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि ह्या सगळ्या देवांसमोर मस्तपैकी प्रार्थना करायची. हात जोडायचे, मन शांत करायचं आहे आणि शांतपणे प्रार्थना करायची आहे. नमस्ते सर्व देवानां वरदा श्रीहरिप्रिये गतिर्या त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् दर्शनात् विश्वरूपस्य भार्यासि पद्मे पद्मालये शुभे. महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुखरात्रिं कुरुष्व मे. वर्षाकाले महाघोरे यन्मया दुष्कृतं कृतं सुखरात्रिः प्रभातेद्य तन्मे लक्ष्मीं व्यपोहतु. या रात्रिः सर्वभूतानां या च देवेष्वस्थितः संवत्सरः प्रिया या च सा मास्तु सुमङ्गलं. माता त्वं सर्वभूतानां देवानां सृष्टिसम्भवा आख्यातां भूतले देवी सुखरात्रि नमोऽस्तुते. दामोदरी नमस्तेस्तु नमस्त्रैलोक्यमातृके नमस्तेस्तु महालक्ष्मीं त्राहि मां परमेश्वरी. शङ्खचक्रगदाहस्ते शुभ्रवर्णेष्वादने मह्यम् इष्टवरं देहि आहा सर्वसिद्धिप्रदायिनी. नमस्तेस्तु ते महालक्ष्मी महासौख्यप्रदायिनी. सर्वदा देहि मे द्रव्यं दानाय भक्तिहेतवे. धनं धान्यं धरां हर्म्यं कीर्तिम् आयुर्यशः श्रियः. तुरगान्द अन्तिनः पुत्रान् महालक्ष्मी प्रयच्छ मे. यन्मया वाञ्छितं देवी तत्सर्वं सफलं कुरु. न बाध्यमां कुकर्माणि सङ्कटान् मे निवारय. न्यूनं वाप्यतुलं वापि यन्मया मोहितं कृतं सर्वं तदस्तु सम्पूर्णं त्वत्प्रसादान् महेश्वरी. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्तिं पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. अपराधसहस्रं च क्रियते अहर्निशं मया दासोऽयमिति मां नत्वां क्षमस्वं परमेश्वरी. यस्य स्मृत्याचना मुक्त्या तपं पूजा क्रियादिशो न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्देतमच्युतं. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरीं यत्कृतं तु मया देव परिपूर्णं तदस्तु मे. थोडक्यात प्रार्थना हात जोडून करायची. हे देवी, तुझी कृपा आहे म्हणून तर जग चाललंय ग. श्रीहरी माझा स्वामी याची तू पत्नी आहेस.
त्याची कृपा मला मोक्ष साधना अध्यात्म साधनेत लागते, पण व्यवहार करताना जगत असताना आई जगदंबे तुझीच कृपा लागते ग. हे देवी, माझ्याकडे तू सदैव स्थिर राहा, तुझी सदैव वृद्धी होऊ दे. ही वृद्धी, हा जो पैसा येईल ह्याचा उत्तम विनियोग माझ्या हातून होऊ दे. हा येत असलेला पैसा यांनी माझं उदरभरण, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, माझं राहण्याची शैली चांगली होऊ दे. माझ्या मुलाबाळांना उत्तम धर्म त्याच्यातून साध्य व्हावा, त्यांचा चरितार्थ उत्तम चालावा आणि त्याबरोबरच तुझा जास्तीत जास्त दान मी कसं करावं ह्याची बुद्धी मला तू दे. हे लक्ष्मी, मला माहीत आहे साचलेला पाणी जसं कुजतं, खराब होतं, वास येतो, तसंच साचलेलं द्रव्यही खराब होतं. हा द्रव्य सदैव चल राहिला पाहिजे. लक्ष्मी चंचल आहे म्हणजे काय, ती सदैव अस्थिर आहे. ती फिरत राहिली तर जितकं द्याल तितकं परत येईल, अनेक पटीनं परत येईल, असा माझा विश्वास आहे, असं शास्त्रपुराणं सांगतात. हे सर्व माझ्याकडून घडो, तुझा उत्तम विनियोग हो. तुझं येणं सुद्धा धर्मानी येऊन, अधर्मानी पैसा माझ्याकडे यायला नको, कारण ते पाप भोगायला पुन्हा मला अनेक संकट, अनेक दुःख मला आणि माझ्या परिवाराला भोगावे लागतील. त्यापेक्षा उत्तम मार्गाने धन माझ्याकडे येवोत आणि उत्तम मार्गे हा धन जावोत, चांगला धन संचयही होत, म्हणजे उद्या तुझ्या कृपेने कोणतीही आपत्ती येणारच नाही, पण आलीच तर त्याला तोंड देण्यासाठी सेविंग पण व्हायला पाहिजे. मी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती दिन दुनी रात चौगुनी या पद्धतीने वाढो. तुझी कृपा इतकी असो की माझं अभिवृद्धी होत होत असून सुद्धा माझी बुद्धी या सरस्वती देवीमुळे भ्रष्ट कधी न हो. पैशाचा लालच मला येऊ नये, पैशाचा हाव सुटू नये, चांगली बुद्धी मिळावी आणि ह्या पैशाने माझं आयुष्य सुखकर व्हावं, म्हणून हे देवी तुझी प्रार्थना करतो. माझ्यावरती, माझ्या कुटुंबियांवरती, आप्त जन, स्वजन, मित्र परिवार, शेजारी, माझा धर्म, माझा देश, माझा राष्ट्र, समस्त भूतलावरती तुझी कृपा असो. सर्वांना उत्तमोत्तम जे तू देऊ शकतेस ते दे, त्यांना सुखी कर. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया म्हटल्याप्रमाणे सर्वांचं कल्याण होऊ देत आणि त्याबरोबर माझंही कल्याण होऊ देत. देवी तुझी कशी पूजा करावी, काय उपचार करावेत माहीत नाही, पण मयूर सांगतोय त्या पद्धतीनं मी केलं आहे, ते तू पूर्ण मानून घे. याच्यातून जे काही इच्छित शास्त्र सांगतात तसे जे फल आहे ते मला आणि माझ्या परिवारांना मिळो, अशी प्रार्थना करून आता हातात अक्षता घ्यायच्या आणि अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्यैः कृतषोडशोपचारपूजनेन भगवत्या श्री महालक्ष्मी सरस्वत्यादी इत्यादी आवाहित देवता प्रियंता न मम तत्सत महालक्ष्मी अंतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तू. आता त्या अक्षता डाव्या हाताने पाणी घालायचं आणि अक्षता पाणी खाली सोडायचं, बरोबर, आणि देवीला मनापासून नमस्कार करायचा. देवी उत्तम पूजा करून घेतलीस ग, अशी प्रत्येक वर्षी करून घे, अशी प्रार्थना करायची. आता महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाला ब्राह्मण पूजेला महत्त्व सांगितलं, म्हणजे ज्यांनी ही पूजा करून घेतली त्यांची. मग ह्या तुमच्या मोबाईलमध्ये जसा माझा आवाज येतो, ह्या मोबाईललाच हळद कुंकू गंध फुल व्हायचं, नमस्कार करायचा. तुमचा नमस्कार कृष्णाला मिळो, माझी पात्रता नाही. प्रार्थना करायची, नमोस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. आणि मी इथून तुम्हाला भगवंताच्या कृपेने श्रीवर्चस्वम आयुष्यम आरोग्यमाविधा शुभमानं महीयदय धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः, अशी मी प्रार्थना करतो. आता इथे तुम्ही निवांत सगळ्यांनी प्रसाद वाटप करायचा आहे. छान रांगोळ्या, मजा, आनंद, गप्पा, देवता ध्यान, भजन, कीर्तन, नृत्य, गायन, लहान मुलांना प्रोत्साहित करणे आदी करू शकता. हे सगळं झाल्यानंतर उद्या शेवटच्या म्हणजे ह्याची जी उत्तर पूजा आहे त्याचा एक छोटासा मंत्र आहे. तो दुसऱ्या दिवशी जनरली काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाडवा असतो, म्हणून तो पाडव्यापर्यंत पूजा ठेवतात. शक्य असेल तर ठेवावं. यावेळेला दुसऱ्या दिवशी पाडवा नाही, रविवारी अमावस्याच आहे, सोमवारपर्यंत ठेवावं. सोमवारी पुन्हा एकदा पंचोपचार म्हणजे हळद कुंकू गंध पुष्प धूप दीप आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि थोड्याशा अक्षता हातामध्ये घेऊन हा मंत्र म्हणतो, यांतु देवगण सर्वे पूजा मादाय मामिकम इष्टकाम्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. म्हणून ह्या अक्षता फक्त गणपतीची सुपारीची ठेवली आहे तिथे, आणि खाली जे बाकीच्या देवता मांडलेल्या आहेत तिथे घालावं. लक्ष्मीचं विसर्जन नको. लक्ष्मी आणि नारायण सदैव आपल्या घरी राहू देत, नाही का, म्हणून या सगळ्यांना घालायचं आणि पुन्हा या सगळ्या वस्तू स्वच्छ करून आपल्या जागी ठेवायचं. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असो,
ती वृद्धिंगत होवो आणि यथाशक्ती दान करायचं या दिवशी श्रेष्ठ मानलं जातं. ही लक्ष्मी देऊ नये असं म्हणतात. लक्ष्मी देऊ नये असं अजिबात नाही, अवश्य द्यावं, कारण पेरलेलं धान्य दशपट मिळतं. मग काही यथाशक्ती दान काढून ठेवावं आणि उत्तम लोकांना, संस्थेला, गरजू लोकांना तुम्ही ते अवश्य दान करू शकता. उत्तम दान करावं. महालक्ष्मी आणि महागणपती, महासरस्वती आणि श्रीहरी सगळे सदैव तुमच्यावर कृपा तुमच्यावर राहोत. तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत. लोभ असावा, प्रेम असावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.